नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापाव गर्ल आज आलेली आहे वेंगुर्ल्याच्या तुळस गावात। इथे आहेत एक कोकणी उद्योजिका ज्यांनी चालू केलेला आहे एक व्यवसाय। कुठला माहितीये का? आता तुम्ही माझ्या हातामध्ये ही प्लेट बघत असाल। आपण त्यांच्याशी करूया गप्पा आणि जाणून घेऊया की त्यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या प्लेट्स मिळतात आणि त्यांनी हा व्यवसाय कधीपासून सुरू केला। आयुष्यात आपण हे वाक्य कधी ना कधीतरी ऐकलंच असेल की कष्ट आणि प्रयत्नांशिवाय यश कधीच मिळत नाही। हेच वाक्य मनाशी जोपासून तुळस गावच्या अक्षराताई करतात आपल्या पत्रावळीचा व्यवसाय। ताई या पत्रावळ्या बनवतात त्या सुपारीच्या पानांपासून। या पत्रावळ्या बनवण्यासाठी सुपारीच्या बागायतीतून सुपारीच्या झाडाची पानं गोळा करून आणावी लागतात। आणि तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येकी महिन्याला एका सुपारीच्या झाडापासून एकच पान मिळतं। आहे ना आश्चर्याची गोष्ट? पण तुम्हाला माहितीये का, ताई आणि ताईच्या कुटुंबातील सगळेजण जाऊन ही पानं गोळा करून आणतात। या पानाचा बागायतदाराला जरी काही फायदा नसेल तरी व्यवसाय करणाऱ्याला खूप जास्त फायदा होतो। ताईंनी सुपारीची पानं तर बागायतीतून आणली, त्यानंतर ही पानं चांगली भिजवली। भिजवल्यावरती ही पानं स्वच्छ करून घेतली। त्यानंतर ही पानं स्वच्छ केल्यावरती थोडा वेळ सुकवण्यासाठी ठेवली। पानं चांगली सुकून झाल्यानंतर आता ही सुकलेली पानं मशीन मध्ये जाणार आहेत। मशीन मध्ये पान गेल्यावरती एका टेम्परेचरवर सेट झाल्यावर इथे पान आकार धरणार आहे तो पत्रावळीचा। ताईंकडे तुम्हाला वेगवेगळ्या साईजच्या आणि वेगवेगळ्या आकाराच्या पत्रावळ्या मिळणार आहेत। म्हणजे छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतच्या आणि नाश्त्याला वापरात येणाऱ्यापासून ते जेवणात वापरायला येणाऱ्या पत्रावळ्या तुम्हाला ताईंकडे मिळतील। तसेच तुम्हाला ताईंकडे बाउल सुद्धा मिळणार आहे। तुम्हाला माहितीये का, ताईंचं स्वप्न होतं की एका छोट्या गावातून आपली सुद्धा एक चांगली ओळख व्हावी। यासाठी तिने महिला बचत गट तर जॉईन केला, पण या महिला बचत गटातर्फे तिला उमेद अभियान मिळालं, जिथे तिचं स्वप्न पूर्ण झालं आणि तिला एक नवीन ओळख मिळाली। आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उमेद अभियानाने आणि तिच्या कुटुंबाने तिला मदत केली। तिने या व्यवसायाचं प्रशिक्षण आधी घेतलं आणि ती स्वतः सुद्धा व्यवसायात खरी उतरली आणि आपला व्यवसाय ती जिद्दीने करू लागली। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ताईच्या या व्यवसायाला फक्त 6 महिनेच झालेले आहेत आणि फक्त 6 महिन्यात त्यांना कोकणातून तसेच मुंबईतून सुद्धा खूप साऱ्या ऑर्डर येत आहेत। प्लेट तयार झाल्यावर इथे अशा प्रकारे पॅकिंग केली जाते। ताई नमस्कार। नमस्कार ताई आपलं नाव? मी अक्षरा अक्षय साळगावकर। माझ्या समूहाचे नाव दुर्वा स्वयंसहायता महिला समूह। मी पोपळीच्या सोपांपासून व्यवसाय सुरू केला। ताई आपल्याकडे काय काय मिळतं? आमच्याकडे 12 इंचाची प्लेट, तसेच 10 इंचाची प्लेट, पावभाजी प्लेट, 6 इंच द्रोण आणि छोटा 4 इंच द्रोण। वा, एवढ्या सगळ्या व्हरायटी तुमच्याकडे मिळतात? हो। आपल्या व्यवसायाला किती वर्ष झाली आहेत? वर्ष असं नाही, पण 6 महिने झाले। महिला बचत गटाअंतर्गत तुम्ही चालू केला हा व्यवसाय? उमेद तर्फे प्रशिक्षण घेऊन यामध्ये उतरली। आपला नंबर काय आहे जर कोणाला प्लेट्स मागवायचे असतील तर? 77 75 00 37 42। तर मित्रांनो, पाहिलात आपल्या कोकणातल्या उद्योजिका अक्षराताई यांनी हा चालू केलेला सुपारीच्या पानांपासूनचा व्यवसाय किती जबरदस्त आहे। तो मेहनतीने केलाय हा व्यवसाय त्यांनी खरंच, आणि खूप छान बनवतात प्लेट्स, द्रोण, पावभाजीच्या प्लेट्स सुद्धा। जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून नक्की ऑर्डर करा आणि अशाच आपल्या महिलांच्या व्यवसायांना नक्की सपोर्ट करा आणि आमच्या अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। ओके, बाय।